ध्यानाने सुरुवात करू. ओंकाराचा ब्रह्मनाद, वेदवाणी, उपनिषदांचा सार, भगवद्गीता, ज्ञानदेव तुकाराम महाराजांचे अभंग, भगवत चिंतन, मनन, निधिध्यासन यासहित हे वर्ष संपवून नवीन पर्व, नवीन वर्ष, नवीन संवत्सराला आमंत्रण देऊ. वाचस्पतिर्नियच्छ्रुत अथर्ववेदात प्रथम कांडात म्हटलं आहे. जे समजदार लोक आहेत, विशेष करून ब्राह्मणांसाठी सांगितलेला, वेदांमध्ये नियमाने चालायला हवा. वाचस्पती जे बोलून राहिले आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, रामदास स्वामी म्हणतात, समर्थ. तर वेदात म्हटलं वाचस्पतिर्नियच्छ्रुत, नियमाने चालायला हवं विद्वानांनी. संश्रुतेन गमे महिमा श्रुतेन विराधीशी. आणि अशा प्रकारे नियमाने चालून आम्ही सगळेच या ज्ञानाने युक्त व्हावे. कधी ज्ञानाचा विरोध न हो आमच्याच्याने. ज्ञान मार्ग अवलंबून पुढे त्याच अथर्ववेदात वाचा वदामि मधुमद भूयान सम मधुसदृशः. आपलं ज्ञान आपल्याजवळ ठेवावं, पण वाणी गोड बोलावी, यथायोग्य, ज्याने मी स्वतःच मधुरताची मूर्ती हो अशी प्रार्थना वेदांमध्ये. कठोर वचनही गोड बोलून, सत्य न सोडता हितकारक ही कला मला प्राप्त हो देवा. यश्चकार सनिष्करत, त्याच अथर्ववेदात द्वितीय कांडात म्हटलं, हे सगळं जो प्रयत्नपूर्वक करेल तिच्यानीच होईल, त्याच्यानीच होईल, तेच करू शकतील, अशी प्रार्थना ईश्वराप्रती नवीन वर्षात आम्हाला असं आशीर्वचन प्राप्त हो. शास्त्र, संत, सद्गुरू यांचं सानिध्य लाभो. तुकाराम महाराज म्हणतात, सुख या संत समागमे नित्य दुणावे तुझिया नामे. दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लतसो. एवढ्या दुःखाच्या परिस्थितीतही जेव्हा संतांसोबत असतो, तुकाराम बुवा म्हणतात, सुख या संत समागमे. तिथे दुप्पट तुझं नाव घेतलं जातं, त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं आणि आपोआपच वाचा त्यांचं अनुकरण करायला लागतं. नित्य दुणावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे. कर्म भस्म झाला, सर्व काळ प्रेमे डुल्लतसो. मनात आपोआप प्रेम उपजलं सतत. म्हणून नाही काही चिंता,
तुझी आमुचा माता पिता, बहिणी बंधू आणि चुलता, आणि का गोता सर्वा ठाई. पहा, तुकाराम महाराज म्हणतात आहे, सगळ्यांनी सोडून दिलं, कुणी राहिलं नाही. त्यांच्यावरही असेच लांछन लागले, जवळच्यांनी सोडून दिला. पण म्हणतात काही नाही चिंता, संत समागम आहे आयुष्यात. आणि बापा विठू रखमाई, तूची आमची माता पिता, बहिणी बंधू आणि चुलता, आणि का गोता सर्वा ठाई. आमचं गोत्रजही तू आहे. ऐसा हा कळला निर्धार, माझा तुझ न पडे विसर. अससी देवनिया धीर, बाह्य अभ्यंतर मज जवळी. बस हे मी माझ्याकडून पक्क ठरवलं देवा, तू तुझ्याकडून पक्का असं कर की तुझा विसर नको पडू देऊ. जसं बाहेर तू आहे पंढरपुरात, विटेवर उभा, कमरेवर हात ठेवून, तसं आतही राहा. तिष्ठन्तं परमेश्वरम, भगवद्गीतेत कृष्ण म्हणतो, आत उभा आहे परमेश्वर हृदयात. सर्वभूत आशय स्थित, सगळ्या जीवांचा आशय, एसेन्स, सार तो उभा आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. अर्जुना, मी ईश्वर रूपाने तुझ्या हृदयात सगळ्यांच्या उभा आहे, सावध आहे, जागृत आहे. मग दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. हे जर लक्षात ठेवलं, ही आठवण जर राहिली, तर मग कसं दुःख. त्यांचे वर्म तू आम्हापासी, सुखे राहिलासी प्रेमाचिया. भुक्ती मुक्ती नातेवाईक प्रेम ह्या सगळ्यांचं जे स्रोत आहे तूच जर माझ्याजवळ आहे, तर मला अजून काय आता कुठे भीक मागत फिरायचं आहे. थोडं प्रेम द्या, थोडं प्रेम द्या, थोडं विचारपूस करा, तो उभा आहे. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष. काय ते उणे आम्हा आनंदास, सेऊ ब्रह्मरस तुका म्हणे. मस्त फर्स्ट क्लास छान फिट झालं तुकाराम महाराजांचं मन सतत ब्रह्मरस प्राशन करण्यात, विठोबाच्या नादी लागून. तसंच आपलंही हवं. ही प्रार्थना, हा संकल्प, हे वर्ष संपत आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे. काही काळ हे पक्क करा.